काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. कामाचे तुकड्यांमध्ये विभाजन करा. सुरुवातीला सवय एक अदृश्य दोरीसारखी असते, पण जेव्हा जेव्हा आपण त्या कामाची पुनरावृत्ती करतो तेव्हा आपण त्यामध्ये अजून एक तंतू जोडून दोऱ्याला मजबूत करून घेतो आणि हे तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत सवय जाड दोरखंड बनून आपल्या विचार आणि कामांना घट्ट आवळून जखडून घेत नाही. ओरिसन स्वेट मार्डिन. मोठ्या आणि महत्त्वपूर्ण कामांमध्ये टाळाटाळ करण्याचे एक महत्त्वाचे कारण हे आहे की जेव्हा तुम्ही ती पहिल्यांदा करायला घेता तेव्हा ती खूप मोठी आणि भीतीदायक भासतात. यासाठी तुम्ही एका पद्धतीचा वापर करू शकता. सलामी स्लाइस तुकडे पद्धतीचा वापर करून मोठ्या कामाचे तुकडे करून छोटे करा. या पद्धतीमध्ये तुम्ही मोठ्या कामांचे बारकाईने निरीक्षण करता आणि सध्या तरी कामाचा फक्त एकच तुकडा संपवण्याचा निर्णय घेता. हे तसेच आहे जसे की एका वेळी सलामी रोलचा एक तुकडा खाणे किंवा एका वेळी हत्तीचा एक घास खाणे. मानसिकरित्या देखील तुम्हाला पूर्ण कामाऐवजी त्याच्या एका छोट्या तुकड्यावर काम करणे जास्त सोपे वाटेल. बऱ्याचदा जेव्हा तुम्ही काम सुरू करून टाकता आणि कामाचा एक भाग पूर्ण करून घेता तेव्हा तुम्हाला कामाचा दुसरा भागही पूर्ण करण्याची इच्छा होते. असे केल्याने लवकरच तुम्हाला जाणवेल की तुम्ही एका वेळी एक कामाचा एक भाग संपवित आहात आणि तुम्हाला कळण्याअगोदरच काम पूर्णही होऊन जाईल. काम पूर्ण करण्याची अनिवार्यता विकसित करा. लक्षात ठेवण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुमच्या आत पूर्णतेची इच्छा खोलवर रुजलेली आहे. याला बऱ्याचदा पूर्णतेची अनिवार्यता म्हणजे कंपल्शन टू क्लोजर असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणतेही काम सुरू आणि पूर्ण करता तेव्हा वास्तविकपणे जास्त आनंदी आणि शक्तिशाली असल्याचे तुम्हाला जाणवते. तुम्ही एखादे काम किंवा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची अचेतन मनाची खोलवरची गरज पूर्ण करता. पूर्णतेची ही जाणीव तुम्हाला पुढचे काम किंवा प्रकल्प सुरू करण्यास आणि मग ते पूर्ण होईपर्यंत चिकाटीने काम करत राहण्यास प्रेरित करते. आधी सांगितल्याप्रमाणे पूर्णतेची ही जाणीव तुमच्या मेंदूतील एंडॉर्फिन ग्रंथींना प्रवाहित करते. पूर्ण केलेले काम जितके मोठे असेल तितके तुम्हाला जास्त चांगले वाटेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही जेवढा मोठा बेडूक गिळाल तुम्हाला शक्ती आणि ऊर्जेचा तेवढा जबरदस्त अनुभव येईल. जेव्हा तुम्ही कामाचा एखादा छोटा तुकडा सुरू आणि पूर्ण करता तेव्हा तुम्ही दुसरा भाग करण्यासाठी प्रेरित होता. मग अजून एक असं करत बरेच करत राहता. पुढच्या दिशेने पडणारे प्रत्येक पाऊल तुम्हाला ऊर्जा पुरवते. लवकरच तुम्ही एक आंतरिक प्रेरणा विकसित करता जी तुम्हाला चिकाटीने काम पूर्ण करण्यासाठी मदत करते, प्रेरित करते. ही पूर्णता तुम्हाला यशाशी जोडलेला आनंद आणि समाधानाची महान भावना देते. आपल्या कामांचे स्विस चीज करा. स्वतःला पुढे नेण्यासाठी तुम्ही अजून एका पद्धतीचा वापर करू शकता जिला काम करण्याची स्विस चीज असं पद्धत म्हटली जाते. या पद्धतीमध्ये जसे चीजच्या एका तुकड्याला छिद्र पाडले जाते तसे कामाला पंच करून एक छिद्र पाडले जाते. स्विस चीज पद्धतीचा कामामध्ये वापर करण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही ते काम एका विशिष्ट वेळेत करण्याचा संकल्प करता. हा 5-10 मिनिटांएवढा कमी वेळ देखील असू शकतो. यानंतर तुम्ही हे काम बंद करून टाका आणि दुसरे काहीतरी करा. तुम्ही तुमच्या बेडकाचा फक्त एक घास घ्या आणि मग आराम करा किंवा दुसरे काम करा. ही पद्धत देखील सलामी स्लाइस एवढीच प्रभावी आहे. एकदा तुम्ही काम सुरू केले की तुमच्यामध्ये वेगाची भावना येते. तुम्ही ऊर्जेने भरपूर आणि उत्साही बनता. तुम्ही काम पूर्ण होईपर्यंत ते चालू ठेवण्यासाठी प्रेरित आणि उत्सुक बनता. तुम्ही एखादे काम पहिल्यांदा करीत असाल आणि तुम्हाला त्याची भीती वाटत असेल तर त्यावर सलामी स्लाइस, स्विस चीज किंवा इतर पद्धतीचा वापर करायला हवा. या दोन्ही पद्धती टाळाटाळ सोडण्यात तुमची इतकी मदत करतील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
माझे अनेक मित्र बेस्ट सेलिंग लेखक बनले आहेत. त्यांनी हे कसे केले? त्यांनी संकल्प केला होता की जोपर्यंत पुस्तक लिहून होत नाही तोपर्यंत दररोज फक्त 1 पान किंवा 1 परिच्छेद लिहितील. तुम्ही देखील असंच करू शकता. रोज सकाळी 1 बेडूक गिळून घ्या. सलामी स्लाइस किंवा स्विस चीज पद्धतीनुसार काम करायला ताबडतोब सुरुवात करा. जर तुम्ही एखाद्या मोठ्या, किचकट आणि बहुआयामी कामाला टाळत असाल तर या पद्धतींच्या आधारे ते सुरू करा. कर्म केंद्रित बना. उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींचा एक साधारण गुण हा आहे की ते जेव्हाही एखादा चांगला विचार ऐकतात तेव्हा ताबडतोब आचरणात आणायला सुरुवात करतात. परिणाम हा होतो की ते जास्त शिकतात, वेगाने शिकतात आणि जास्त चांगले परिणाम मिळवतात. उशीर करू नका, आजच करून बघा.